नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर. तर बघा मित्रांनो, दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये 8 डिसेंबरच्या वन लाईनर करंट अफेअर्सची व्हिडिओची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. सर्वात अगोदर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर बघा, वन लाईनर स्वरूपाचे जे काही करंट अफेअर्स आहेत 8 डिसेंबरच्या, त्याच्याविषयी माहिती आपण या ठिकाणी पाहूया. सगळ्यात अगोदर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता. तर बघा, प्रश्न अशा पद्धतीचा होता: सियाचीनमध्ये तैनात होणाऱ्या भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला वैद्यकीय अधिकारी कोण ठरलेले आहेत? त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मी सांगितलेलं होतं, कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे म्हणून. तर बघा, त्याचं बरोबर जे काही उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2, कॅप्टन गीतिका कौल या सियाचीनमध्ये तैनात होणाऱ्या भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला वैद्यकीय अधिकारी ठरलेल्या आहेत. या संदर्भाची माहिती आपण पाहिलेली आहे. आता सगळ्यात अगोदर वन लाईनर स्वरूपाचे जे काही करंट अफेअर्स आहे त्याची पहिली स्लाईड तुमच्यासमोर ओपन झाली आहे. सगळ्यात अगोदर मित्रांनो लक्षात घ्या, बघा, रेवंत रेड्डी यांनी घेतली तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. तर बघा, नुकतंच 4 राज्यांच्या त्या ठिकाणी निवडणुकांचा जो काही निकाल आहे तो जाहीर झालेला आहे. त्यामध्ये मित्रांनो तेलंगणा राज्याची सुद्धा निवडणूक झालेली आहे आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, रेवंत रेड्डी यांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. आता यामध्ये या संदर्भात काही महत्त्वाची माहिती बघा. तेलंगणा विधानसभा निवडणुकीचे निकाल 3 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाले आहेत. काँग्रेसने 119 सदनाच्या विधानसभेत, तर बघा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की तेलंगणाच्या विधानसभेत किती सदस्य संख्या आहे? तर 119 सदस्य संख्या आहे. तर 119 सदनाच्या विधानसभेत 64 जागा जिंकून विद्यमान जे काही मुख्यमंत्री होते त्यावेळेसचे, म्हणजेच मागील मुख्यमंत्री विद्यमान BRSचा पराभव करून सत्तेत प्रवेश केलेला आहे. म्हणजेच नुकतेच या ठिकाणी काँग्रेस सत्तेमध्ये आलेलं आहे तेलंगणा या राज्यामध्ये. त्यानंतर बघा, निकालानंतर काँग्रेसचे रेवंत रेड्डी तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून घोषित झालेले आहेत. तर बघा, काँग्रेसचे रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. रेवंत रेड्डी हे तेलंगणा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. रेवंत रेड्डी यांचा जन्म 1969मध्ये अविभाजित आंध्र प्रदेशातील महबूबनगर येथे झाला. आपणास मित्रांनो माहिती आहे की बघा, आंध्र प्रदेशमधून तेलंगणा राज्य त्या ठिकाणी वेगळं झालेले आहे आणि हे राज्य 2014मध्ये त्या ठिकाणी वेगळं झालेलं आहे. तर बघा, त्या संदर्भाची पुढे माहिती आपण पाहणार आहोत. त्यांच्या नावाच्या घोषणेनंतर त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात येणार आहे. 2014मध्ये स्थापन झालेल्या राज्यातील मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणारे रेड्डी हे दुसरे व्यक्ती असतील. तर बघा, 2014मध्ये हे राज्य त्या ठिकाणी स्थापन झालेलं आहे, निर्माण झालेलं आहे आणि ते राज्य 2014मध्ये स्थापन झालेलं राज्य आहे. त्यामुळे दुसऱ्या मुख्यमंत्री म्हणून दुसरे शपथ घेणारे हे व्यक्ती असणार आहेत रेड्डी. त्यानंतर बघा, रेड्डी 3 वेळा आमदार राहिले आहेत. रेड्डी 3 वेळा आमदार राहिले आहेत, 2दा TDPचे आणि 1दा काँग्रेसचे, ज्यामध्ये त्यांनी 2017मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता. तेलंगणाबद्दल काही महत्त्वाची माहिती. तेलंगणा राज्याबद्दल, तेलंगणाची स्थापना 2 जून 2014 रोजी झालेली आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, तेलंगणा राज्याची स्थापना कधी झाली? तर बघा, डेटसुद्धा आहे, 2 जून 2014 रोजी त्याची स्थापना झाली आहे. मुख्यमंत्री कोण आहेत? तर रेवंत रेड्डी हे मुख्यमंत्री आता असणार आहेत. या अगोदर कोण होते? तर के चंद्रशेखर राव. त्यांचा पक्ष कोणता? तर BRS. ठीक आहे, BRS, भारत राष्ट्र समिती, हा त्यांचा पक्ष होता, के चंद्रशेखर राव यांचा. आणि तेलंगणाची राजधानी कोणती आहे? तर हैदराबाद ही तेलंगणाची राजधानी आहे. आणि तेलंगणाचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर तमिलिसाई सुंदरराजन हे तेलंगणा राज्याचे राज्यपाल आहेत. आता पुढची स्लाईड तुमच्यासमोर ओपन झाली आहे. वन लाईनर स्वरूपाची करंट अफेअरची दुसरी स्लाईड आहे. बघा, देवेन पारेख यांची नुकतीच इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. देवेन पारेख यांची या संदर्भात काही महत्त्वाची माहिती. देवेन पारेख हे अमेरिकन भारतीय व्यक्ती आहेत. देवेन पारेख हे अमेरिकन भारतीय व्यक्ती आहेत. नुकतीच त्यांची इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळावर नियुक्ती झालेली आहे. देवेन पारेख यांची नियुक्ती अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत जो बायडन यांनी केली होती. इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळात अमेरिकेच्या अध्यक्षांच्या शिफारसीनुसार 4 सदस्य असतात. यामध्ये देवेन पारेख यांची शिफारस करण्यात आलेली आहे. नंतर बघा, देवेन पारेख यांची अमेरिकन सिनेटच्या शिफारशीवरून या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. देवेन पारेख सध्या इनसाइट पार्टनर्स न्यूयॉर्क स्थित ग्रोथ इक्विटी इन्व्हेस्टमेंट फंड येथे व्यवस्थापकीय संचालक आहेत. इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन ही एक प्रमुख अमेरिकन विकास वित्त संस्था आहे जी प्रामुख्याने कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये विकास प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करते. त्याची स्थापना 2019मध्ये झालेली आहे. तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळावर नुकतीच कोणाची निवड झाली आहे किंवा भारतीय जर आपण ह्या ठिकाणी पाहिले तर अमेरिकन भारतीय व्यक्ती कोण आहे? तर देवेन पारेख ते व्यक्ती असणार आहे. तिसरी स्लाईड तुमच्यासमोर ओपन झाली आहे. तिसरी वन लाईनर करंट अफेअर असणार आहे. बघा, अतिशय महत्त्वाची, लक्षपूर्वक बघा. वाराणसी हे देशातील पहिले भिकारीमुक्त शहर होणार आहे.
वाराणसी हे देशातील पहिले भिकारीमुक्त शहर होणार आहे. तर बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संसदीय मतदारसंघ वाराणसी हे देशातील पहिले भिकारीमुक्त शहर होणार आहे. तर बघा, पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी या संसदीय मतदारसंघातून निवडून आलेले आहे आणि वाराणसी हे देशातील पहिले भिकारीमुक्त शहरसुद्धा होणार आहे. शहर भिकाऱ्यांपासून मुक्त करण्यासाठी शहरातील भिकारी महामंडळ पुढाकार घेत आहे. यासाठी संस्थेत भिकाऱ्याला आणणाऱ्यास 1,000 रुपयांचे बक्षीस देण्यात येईल असे आवाहन त्यांनी केलेले आहे. मार्च 2027 पर्यंत वाराणसीला भीक मागण्यापासून मुक्त करण्याचे भिकारी महामंडळ संस्थेचे उद्दिष्ट आहे. भिकारीमुक्त शहर निर्माण करण्यासाठी 100 दिवसांचे नागरिक जागृती अभियान सुरू करण्यात आलेले आहे. हे लोकांना आवाहन करते की भिकाऱ्यांना देणगी देऊ नका, तर त्यांना काम करण्यासाठी आणि सन्मानाने कमावण्यासाठी कॉर्पोरेशनमध्ये पाठवा. एका सर्वेक्षणानुसार बनारसमध्ये सुमारे 6,000 भिकारी असून त्यापैकी 1400 मुले आहेत. तर 18 ते 40 वयोगटातील शारीरिकदृष्ट्या सक्षम भिकारी कुटुंब आणि मुलांसोबत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर बघा, या सर्वांना 3 महिन्यांचे प्रशिक्षण देऊन कापसाच्या पिशवा व इतर गोष्टी तयार करण्याबरोबरच वर्षभरात पूजा साहित्य व फुलांचे दुकान सुरू करण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. आणि जर आपण ह्या ठिकाणी पाहिले तर बघा, 2027 पर्यंत वाराणसीला भिकारीमुक्त शहर त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. याचं उद्दिष्ट जे आहे ते भिकारी महामंडळाने त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. तुम्हाला प्रश्न कसाही विचारला जाऊ शकतो मित्रांनो, हे वहीवर सुद्धा तुम्ही लिहून घेऊ शकता. 34 लाईव्ह तुमच्यासमोर ओपन झाली आहे. 1 लाईनर स्वरूपाची करंट अफेअर असणार आहे, त्या संदर्भाची माहिती सुद्धा आपण पाहत आहोत. तर बघा, अलीकडेच जय शहा यांना स्पोर्ट्स बिझनेस लीडर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर बघा, जय शहा यांना स्पोर्ट्स बिझनेस लीडर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्या संदर्भात काही महत्त्वाची माहिती. जय शहा सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे म्हणजेच BCCIचे सचिव आहेत. त्यानंतर बघा, जय शहा यांना नुकताच स्पोर्ट्स बिझनेस लीडर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. CII चाणक्य चौधरी राष्ट्रीय क्रीडा समितीचे अध्यक्ष यांनी भारतीय क्रिकेटला अभूतपूर्व उंचीवर नेण्यात शहा यांचा महत्त्वपूर्ण भूमिकेला अधोरेखित करणारा पुरस्कार प्रदान केला. ही ओळख अभूतपूर्व यशांच्या मालिकेद्वारे अधोरेखित केली गेली आहे, ज्याने केवळ गेमला उंचावले नाही तर त्याच्या गतिशीलतेला आकार दिला आहे. शाह यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच संपन्न झालेल्या ICC पुरुष विश्वचषकाने इतिहासात सर्वात जास्त पाहिलेला विश्वचषक म्हणून नाव कोरले आहे. तर बघा, हे सुद्धा मित्रांनो अतिशय महत्त्वाची गोष्ट असणार आहे. त्यानंतर बघा, शाह यांच्या नेतृत्वाखाली सर्वात उल्लेखनीय घडामोडींपैकी एक म्हणजे भारतीय क्रिकेटमध्ये वेतन समानता मिळवणे. तर बघा, अडथळे तोडून समानतेचे समर्थन करत शाह यांनी पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना समान मोबदला मिळण्याची खात्री केलेली आहे आणि आता पुरुष आणि महिलांना समान मोबदला त्या ठिकाणी मिळतो. त्यानंतर बघा, पुढची स्लाईड तुमच्यासमोर ओपन झाली आहे. 5व्या नंबरची 1 लाईनर स्वरूपाची करंट अफेअर असणार आहे, लिहून घ्यायचे. फोर्ब्सच्या 2023च्या सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत 4 भारतीय महिलांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतोय. कोणकोणत्या महिला आहेत त्यांची माहिती आपण या ठिकाणी पाहूया. बघा, बिझनेस मॅगझिन फोर्ब्स 2023साठी जगातील सर्वात शक्तिशाली महिलांची वार्षिक यादी प्रसिद्ध केली आहे आणि त्यात 4 भारतीय महिलांचा समावेश आहे. रँक निश्चित करण्यासाठी फोर्ब्सकडे 4 मॅट्रिक्स आहेत: पैसा, मीडिया, प्रभाव आणि प्रभावाचे क्षेत्र. यामध्ये जर आपण पाहिले तर बघा, माननीय निर्मला सीतारामनजी यांना 32वा क्रमांक या यादीत मिळालेला आहे. रोशनी नादर मल्होत्रा यांना 60वा क्रमांक मिळालेला आहे. सोमा मोंडल यांना 70वा क्रमांक मिळालेला आहे आणि किरण मुजुमदार शॉ यांना 76वा क्रमांक मिळालेला आहे. सर्वोच्च स्थान मिळवणारी भारतीय महिला म्हणजेच अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामनजी, ज्या 32व्या स्थानावर आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यांची क्रमवारी सुधारली आहे. जेव्हा त्या 36व्या स्थानावर होत्या मागच्या वर्षी, त्या आता 32व्या स्थानावर त्या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यानंतर बघा, भारतीय अब्जाधीश आणि परोपकारी रोशनी नादर मल्होत्रा यांनी 60व्या क्रमांकावर कब्जा केला आहे, जी भारतातील सूचीबद्ध IT कंपनीचे नेतृत्व करणारी पहिली भारतीय महिला आहे. HCLचे संस्थापक शिव नादर यांची मुलगी, तिला IIFL वेल्थ हुरून इंडिया रिच लिस्ट 2019 नुसार भारतातील सर्वात श्रीमंत महिला म्हणून ओळखले जाते. त्यानंतर बघा, तिसरं आपल्याला पाहायला मिळते स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सोमा मंडल या 70व्या क्रमांकावर आहेत. त्यांना यावर्षी झालेल्या ET प्राईम वुमन लीडरशिप अवॉर्ड्समध्ये CEO ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यानंतर बघा, पुढे आहे प्रसिद्ध भारतीय अब्जाधीश उद्योजक किरण मुजुमदार शॉ यांनी यादीत 76वा क्रमांक मिळवला आहे. बायोकॉन लिमिटेड आणि बंगलोरमधील बायोकॉन बायोलॉजिक्स लिमिटेड ही कंपनी त्यांच्याद्वारे स्थापित केली जाते आणि चालवली जाते. बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या माजी अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे. त्यानंतर पुढची स्लाईड तुमच्यासमोर ओपन झाली आहे. 1 लाईनर स्वरूपाची असणार आहे, लिहून घ्यायचे. बघा, S&Pच्या अहवालानुसार 2030 पर्यंत
भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. तर बघा S&Pचा जो काही अहवाल आला आहे त्यानुसार 2030 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. त्या संदर्भात काही महत्त्वाची माहिती. S&P ही जागतिक रेटिंग एजन्सी आहे. S&P जागतिक रेटिंग एजन्सी आहे. त्यानंतर बघा त्याच्या ताज्या अहवालानुसार 2030 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की S&Pच्या अहवालानुसार भारत हा जगातील किती मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे, तर तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. ठीक आहे. किंवा मग असा प्रश्न विचारला जाईल की S&Pच्या अहवालानुसार भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था केव्हापर्यंत बनू शकेल, तर 2030 पर्यंत ती बनू शकणार आहे. त्यानंतर बघा S&Pने 2026-27 आर्थिक वर्षात देशाचा GDP वाढ 7% पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. एजन्सीने चालू आर्थिक वर्ष 2023-24 पर्यंत 6.4% GDP वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. वेगाने वाढणाऱ्या देशांतर्गत डिजिटल बाजारपेठेमुळे भारत पुढील दशकात स्टार्टअप्समध्ये विशेषतः आर्थिक आणि ग्राहक तंत्रज्ञान क्षेत्रातील उच्च वाढ पाहू शकेल. त्यानंतर बघा सध्या भारत ही जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. तर बघा भारत ही जगातील कितवी मोठी अर्थव्यवस्था सध्या आहे, तर 5वी मोठी अर्थव्यवस्था आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर भारत सध्या जगातील 5वी मोठी अर्थव्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर बघा अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपाननंतर भारत 5व्या क्रमांकावर आहे. तर बघा तुम्हाला हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणकोणते त्या ठिकाणी जे काही देश आहेत. तर बघा पहिल्या क्रमांकावर आपल्याला अमेरिका पाहायला मिळते, दुसरं चीन, तिसरं जर्मनी आणि जपाननंतर भारत 5व्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. S&Pचे पूर्ण नाव काय, हा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बघा S&Pचे नाव आहे स्टँडर्ड अँड पुअर्स. ठीक आहे, हे सुद्धा तुम्हाला लक्षात असू द्यायचं आहे आणि लिहून घ्यायचं आहे वहीमध्ये. त्यानंतर पुढची स्लाईड तुमच्यासमोर ओपन झाली आहे. अतिशय महत्त्वाची वन लाईनर करंट अफेअर्स असणार आहे. नुकतेच राष्ट्रपतींनी दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी 2023चे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केलेले आहेत. त्या संदर्भात काही महत्त्वाची माहिती. अलीकडेच भारताच्या राष्ट्रपतींनी दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी 2023चा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला. नवी दिल्ली येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर बघा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की नुकतेच राष्ट्रपतींनी दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी 2023चे जे काही राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले ते कुठे करण्यात आले, तर दिल्ली येथे हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की जगातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 15% लोक अपंग आहेत आणि त्यांच्या सक्षमीकरणाला सर्वोच्च प्राधान्य आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते एकूण 21 व्यक्ती आणि 9 संस्थांना राष्ट्रीय पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आले. तर बघा राष्ट्रपतींच्या हस्ते एकूण किती व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आला. तर 21 व्यक्ती आहेत आणि 9 संस्थांना हा राष्ट्रीय पुरस्कार जे आहेत ते 2023चे प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यानंतर बघा मुझफ्फरपूर बिहारच्या ज्योती सिन्हा यांना सर्वोत्कृष्ट दिव्यांगजन साठी राष्ट्रीय पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आले. तर बघा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की सर्वोत्कृष्ट दिव्यांगजन साठी राष्ट्रीय पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले, तर बघा मुझफ्फरपूर बिहारच्या ज्योती सिन्हा यांना सर्वोत्कृष्ट दिव्यांगजन राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा ज्योती सिन्हा यांना 70% मस्क्युलर डिस्ट्रॉफी आहे. त्यानंतर बघा मधुबनी चित्रकलेच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ज्योतीला कला आणि संस्कृती क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट अपंग व्यक्ती या श्रेणीतील वैयक्तिक उत्कृष्टतेसाठी 2023चा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे. तर बघा तुम्हाला प्रश्न असा देखील विचारला जाऊ शकतो की ज्योती सिन्हा यांना सर्वोत्कृष्ट दिव्यांगजन पुरस्कार कोणत्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रदान करण्यात आलेला आहे, तर बघा कला आणि संस्कृती क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट जे काही कार्य आहे मधुबनी चित्रकलेच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना हा जो काही पुरस्कार आहे तो त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा दिव्यांगजन सशक्तीकरण पुरस्कार 1969 साली सुरू करण्यात आला आहे. तर तुम्हाला हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की दिव्यांगजन हा जो काही पुरस्कार आहे हा कधी सुरू करण्यात आला, तर बघा दिव्यांगजन सक्षमीकरण हा पुरस्कार 1969 साली सुरू करण्यात आला होता. तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढची स्लाईड आणि अतिशय महत्त्वाची वन लाईनर करंट अफेअर्स तुमच्यासमोर ओपन झाले. बघा लक्षात द्या, भारतीय वंशाचे समीर शाह यांची ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन म्हणजेच BBCचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या संदर्भात काही महत्त्वाची माहिती. UK सरकारने समीर शाह यांची ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन म्हणजेच BBCचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे. 71 वर्षीय मीडिया एक्झिक्युटिव्ह शाह यांचा जन्म औरंगाबादमध्ये झालेला आहे. त्यानंतर बघा ते 1960 मध्ये UK स्थायिक झाले. मीडिया उद्योगात 4 दशकाहून अधिक अनुभव असलेले शाह यांनी विविध पदांवर काम केलेले आहे. अतिशय महत्त्वाची वन लाईनर होती. त्यानंतर बघा पुढची स्लाईड तुमच्यासमोर ओपन झालेली आहे. 9व्या नंबरची अतिशय महत्त्वाची वन लाईनर करंट अफेअर असणार आहे. लालदुहोमा मिझोरामचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. तर बघा
लाल दुहोमा मिझोरामचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. आज जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 11 वाजता ते शपथ घेणार आहेत. तर बघा, लाल दुहोमा झोरम पीपल्स मूव्हमेंट म्हणजेच ZPM नेते आणि विधिमंडळ पक्षाचे नेते 8 डिसेंबर रोजी म्हणजेच आज मिझोरामचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. 11 वाजता तो कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर बघा, 7 नोव्हेंबर रोजी झालेल्या मिझोराम विधानसभा निवडणुकीत ZPMने 40 पैकी एकूण 27 जागा मिळवून विजय मिळवला. निवडणुकीतील यशामुळे झोरमथांगच्या नेतृत्वाखाली विद्यमान मिझो नॅशनल फ्रंट म्हणजेच MNFचा पराभव झाला. तर बघा, MNF या पार्टीचा पराभव करून ZPM या पार्टीची त्या ठिकाणी सत्ता आता आलेली आहे आणि ती सत्ता आल्यानंतर लाल दुहोमा हे मिझोरामचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारणार आहे. त्यानंतर पुढची आणि अतिशय महत्त्वाची स्लाईड तुमच्यासमोर ओपन झाली. वन लाईनर स्वरूपाची करंट अफेअर असणार आहे, लिहून घ्यायचे. बघा, गुजरातच्या गरबा नृत्याचा युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेला आहे. तर बघा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी घोषित केले की दोलायमान आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण गरबा नृत्याला युनेस्कोने अधिकृतपणे मान्यता दिली आहे. गरब्याला मान्यता अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या सुरक्षेसाठी 2003च्या अधिवेशनाअंतर्गत अमूर्त सांस्कृतिक वारसाच्या सुरक्षेसाठीच्या आंतरशासकीय समितीच्या 18व्या बैठकीदरम्यान झालेली आहे. हा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर जी काय आंतरशासकीय समितीची 18वी बैठक होती त्या दरम्यान ती झालेली आहे. त्यानंतर बघा, यानंतर जर आपण पुढे पाहिलं तर बघा, रामलीला, वैदिक मंत्र, कुंभमेळा आणि दुर्गापूजा यांचा उल्लेख युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत इतर उल्लेखनीय भारतीय सांस्कृतिक घटना म्हणून सुद्धा केलेला आहे. तर बघा मित्रांनो, ह्या 10 जे काही वन लाईनर स्वरूपाच्या करंट अफेअर्स आहेत त्याची आपण ह्या ठिकाणी माहिती पाहिलेली आणि तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा प्रश्न बघा, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. जरी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर तुम्ही ट्राय करायचं आहे. तर बघा, या प्रश्नाचा प्रश्न कोणता आहे? जगातील पहिल्या पोर्टेबल हॉस्पिटलचे अनावरण कोठे करण्यात आलेले आहे? 4 ऑप्शन्स तुमच्यासमोर हे आहेत. पहिला ऑप्शन आहे गुरुग्राम, दुसरा आहे बँगलोर, तिसरं असणार आहे मुंबई आणि चौथा ऑप्शन आहे लखनौ. या 4ही ऑप्शनपैकी कुठल्याही प्रकारचं जे काही बरोबर ऑप्शन असेल ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तुम्हाला येत नसेल तर ट्राय करायचं आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे एक नवीन करंट अफेअर्स घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.